तुमच्या घरात अचानक एखादी व्यक्ती आजारी पडली, घाईघाईनं खासगी रुग्णालयात त्या व्यक्तीला दाखल केलं आणि उपचारानंतर जे बिल हातात आलं ते पाहून आजारापेक्षा जास्त धक्का बसला. असं आतापर्यंत अनेकांसोबत घडलं असेल. त्याबाबतच्या अनेक तक्रारी सुद्धा समोर आलेल्या आहेत. विशेष म्हणजे काही वेळा तर पेशंटची गॅरंटी नसते किंवा मग त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर सुद्धा केवळ आणि केवळ बिलासाठी त्यांना रुग्णालयात ठेवलं जातं. त्यामुळे अनेकांना भरमसाठ बिलं भरावी लागतात आणि रुग्णालयाच्या बिलाचा त्यांना फटका बसतो. पण आता ही सगळी परिस्थिती बदलू शकते, कारण महाराष्ट्र सरकारनं खासगी रुग्णालयांसाठी आता महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. आता रुग्णालयांना उपचारांचे अधिकृत दरफलक लावणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे कोणत्या उपचारासाठी किती शुल्क आकारले जाणार याची माहिती आधीच मिळू शकते. इतकंच नाही तर महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचं सिद्ध जर झालं तर संबंधित रुग्णालयावर फौजदारी कारवाई आणि ते रुग्णालय ब्लॅकलिस्ट सुद्धा करण्याची सरकारची भूमिका आहे. मात्र एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवा, याचा अर्थ सरकारनं सर्व खासगी रुग्णालयाचे दर निश्चित केलेले आहेत असा होत नाहीये. पण दरांमध्ये पारदर्शकता आणण्याचा आणि मनमानीला आळा घालण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न सरकारचा आहे. शिवाय तुम्हाला याविषयी काही तक्रार करायची असल्यास तुम्ही थेट आरोग्य विभागाकडे करू शकतात. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? या निर्णयामुळे खरोखरच खासगी रुग्णालयांची अवाजवी बिलं खरोखर कमी होतील का? तुमचं मत काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा.